Okay, so today we are going to see a new and a fresh chapter, that is nothing but the reflection of light. Light हा फिनॉमिनॉन सगळ्यांनाच माहिती आहे एव्हरीवन. सो लाईट एक प्रकारची एक काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. आपण हे पुढे फर्दरली बघणार आहोत की काय आहे काय नाहीये. सो सगळ्यात पहिले बघूया की जेव्हा आपण बाहेरून घरात येतो, कुठेतरी फिरायला गेलेलो आहे समजा आपण, आणि फिरायला गेलेलो असताना आपण घरामध्ये एंटर केला, रात्रीचा वेळ आहे. सो रात्रीच्या टायमाला तुम्हाला कसं दिसेल, असं सगळीकडे डार्कनेस दिसेल. घराच्या डोअर जवळच काय आहे, आपल्याकडे बटन आहे. बटन दाबलं, लाईट लागला. लाईट ऑन केल्यावर काय झालं, घरातल्या सगळ्या वस्तू आपल्याला दिसायला लागल्या. मग आता घरात वस्तू होत्या पण अगोदर दिसत नव्हत्या, आता त्या दिसतायत. याच्या मागचं कारण काय? ओके, सो याच्या मागचं एक फंडामेंटल कारण आहे आणि दॅट इज नथिंग बट द लाईट. ओके, काय होतं रे की जेव्हाही आपण लाईट ऑन करतो तेव्हा लाईट पार्टिकल्स किंवा जे लाईट वेव्ज आहेत, या लाईट वेव्ज कशावर जाऊन पडतात, तुमच्या ऑब्जेक्ट्सवर. कोणावर? ऑब्जेक्ट्सवर. आणि बघा, ऑब्जेक्ट्सवर पडल्यानंतर त्या तिथून काय होतात, बेंड होतात, रिबाउंड होतात. ओके, काय होतात, बेंड होतात, रिबाउंड होतात. आणि रिबाउंड होऊन ते आपल्या डोळ्यांमध्ये जातात, आपल्या आईज मध्ये जातात. आणि मग आईज त्या गोष्टी काय करतं, आयडेंटिफाय करतं, ओळखतं. ओके, हा जो रिबाउंड होण्याचा फिनॉमिनॉन आहे, यालाच आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन. यालाच आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन. सो ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, रिफ्लेक्शन हाच फिनॉमिनॉन आपल्याला शिकायचा आहे. कळलं मग तुम्हाला? सो जर घरामध्ये काय, युनिव्हर्समध्ये कुठेही जर लाईट नसतं तर आपल्याला कोणताही ऑब्जेक्ट दिसला नसता. ओके, कारण लाईट नसतं तर रिफ्लेक्शन हा फिनॉमिनॉन नसता, आणि रिफ्लेक्शन हा फिनॉमिनॉन नसता तर आपल्याला कोणतीही वस्तू दिसली नसती. एवढं नॅचरल वर्ल्ड आपल्याला दिसलं नसतं. सो सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ लाईट. सन हा काय आहे, लाईटचा अल्टिमेट सोर्स आहे, फायनल सोर्स. जर सन नसता तर आपल्याला लाईट दिसलीच नसती. ओके, सो कळलं तुम्हाला? सो बघा, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला की लाईट इज अन एजंट. लाईट काय आहे, एक प्रकारचा एजंट आहे, जो काय करून देतो, आपल्याला आपल्या सराउंडिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला फील करून देतो. काय घडतंय, व्हॉट हॅपनिंग इन अवर सराउंडिंग, आपल्या सराउंडिंग मध्ये काय घडतंय हे आपल्याला दिसतं. कशामुळे की लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर पडतो, तिथून तो रिफ्लेक्ट होतो, आपल्या आईज मध्ये जातो. आपल्या आईज मध्ये जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते त्याला सेन्स करतात, आणि ऑप्टिक फायबर नावाची एक नर्व असते, ती आपल्या ब्रेन मध्ये जाते. ब्रेन त्या गोष्टीला काय करतं, आयडेंटिफाय करतं, ओळखतं की अरे हा तर प्रणव आहे, हा युग आहे, हा मोबाईल आहे, हा लॅपटॉप आहे. या गोष्टी आयडेंटिफाय करतं आणि आपल्याला ती गोष्ट कळते. बघा, आणि म्हणून या लाईट या फिनॉमिनॉनमुळे काय होतं की आपण व्हेरियस वंडर्स ऑफ नेचर आपण काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो, बघू शकतो. उदाहरणार्थ सूर्योदय, सूर्य उगवतोय, हा सुंदर फिनॉमिनॉन जर लाईट नसता तर दिसला असता का? नाही. म्हणजे सनराईज बघू शकतो. त्याच्यानंतर सनसेट हा फिनॉमिनॉन आपण बघू शकतो, यस ऑर नो. त्याच्यानंतर आपलं लश ग्रीन व्हेजिटेशन, हिरवगार भाजीपाला किंवा हिरवळ आपल्याला दिसली असते का? नाही. ओके, त्याच्यानंतर कलरफुल फ्लावर्स, हे सुद्धा आपल्याला कशामुळे दिसतं, लाईटमुळे ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. जर लाईट नसती तर कदाचित ह्या सुंदर गोष्टी ज्या वर्ल्ड मध्ये आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, नेचरमध्ये आहेत, या आपल्याला दिसल्या नसत्या. त्याच्यानंतर ब्ल्यू स्काय आपल्याला दिसला असतं का? बरोबर आहे. त्याच्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स किंवा नाईट मध्ये, रात्रीमध्ये जे स्टार्स आहेत ते स्टार्स आपल्याला दिसले असते का? स्टार जेव्हा चमकतात तेव्हा त्याचा लाईट तिथून येतो आणि तो आपल्या आईज मध्ये जातो, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते स्टार्स दिसतात. ओके, शायनिंग स्टार्स. ओके, ह्या सगळ्या निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या आपल्याला दिसतात. ओके, सो लाईट काय आहे रे? सो लाईट इज नथिंग बट अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इथे दोन प्रकारचं कॉम्बिनेशन आहे, एक इलेक्ट्रिक आणि एक मॅग्नेटिक, असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. बघा, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स या वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतात. काय करतात? या वेव्हच्या फॉर्म मध्ये काय करत असतात,
ट्रॅव्हल करत असतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्या आईज मध्ये जातात. इथे फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्रस्ट याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये एक असतो क्रस्ट आणि दुसरा पार्ट असतो तो ट्रफ. एकाला काय म्हणतात क्रस्ट आणि याला काय म्हणतात ट्रफ. आणि ह्या अशा फॉर्म मध्ये काय होत असतं, लाईट आपल्यापर्यंत ट्रॅव्हल करत असतं. सो लाईट काय आहे रे सर? लाईट ही एक प्रकारची एनर्जी आहे. लाईट काय आहे? एनर्जी आहे. आपण बघतो ना की बघितलंय आपण फोटोसिंथेसिस ही पण प्रोसेस आहे एक, जी कोण परफॉर्म करतं? फोटोसिंथेसिस प्लांट्स परफॉर्म करतात. प्लांट्स काय करतात? ऍटमॉस्फिअर मध्ये असलेला लाईट घेतात, त्याच्यानंतर वॉटर घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि याच्यापासून काय तयार करतात? एनर्जी तयार करतात इन अ फॉर्म ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये एनर्जी तयार करतात आणि तो ग्लुकोज नंतर फर्दरली आपण खातो. ओके, आणि आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येते. कळलं? तर हा सगळा फिनॉमिनॉन आहे. आणि काय आहे? लाईट काय आहे? एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला काय येतं? एक सेन्सेशन ऑफ विजन, म्हणजे बघण्याचं एक आपल्याला साधन मिळतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला काय दिसतात? सगळ्या वस्तू दिसतात. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा एक आहे की लाईट बद्दल जर विचारलं तर काय लिहिणार तुम्ही? लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईट नेहमी कशी ट्रॅव्हल करते? स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते. त्याला काय म्हणतो आपण? बघूया. So light is a form of energy that produces the sensation of vision. Light is always travel in a straight line. Light always कोणत्या लाईन मध्ये ट्रॅव्हल करते? स्ट्रेट लाईन मध्ये. याला म्हणतात रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय म्हणतात? रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. रेक्टिलिनियर प्रोपोगेशन म्हणजे काय? की लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. बघा इथे एक विंडो दिसते तुम्हाला आणि या विंडो मधनं हा लाईट पडलाय. ओके, दिसतोय तुम्हाला हा लाईट? ओके, आता असं पण होऊ शकलं असतं की हा लाईट असा वाकडा तिकडा ट्रॅव्हल करत आला असता, येऊ शकला असता की नाही? परंतु असं होतं का? असा ट्रॅव्हल करतो का लाईट? कधी नाही. ओके, किंवा आता लाईटला वाटलं असतं थोडंसं इकडे जाऊ, मग इकडे जातो, मग मी इकडे येतो, मग इकडे जातो. असं होतं का कधी? नाही. हे कधी होईल? की जेव्हा एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस तिथे असेल त्याच वेळेस होईल, अदरवाईज होणार नाही. म्हणजे काय रे, याच्यामधनं एक गोष्ट अशी लक्षात येते की लाईट ऑलवेज कोणत्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतो? इन अ स्ट्रेट लाईन मध्ये काय करत असतो? ट्रॅव्हल करत असतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ठीक आहे. ठीक आहे. लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, यालाच काय म्हणतो आपण? रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. मग रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन काय आहे ते आपण समजून घेऊया. ओके, सो सगळ्यात पहिले आपण काय घेऊया? एक ओपेक सरफेस. आता ओपेक बरेचसे असे शब्द आहेत याच्यामध्ये जे तुम्हाला अंडरस्टूड करून घ्यायचे. आता ओपेकचा अर्थ काय होतो? रिफ्लेक्टिंग सरफेस. काय? रिफ्लेक्टिंग सरफेस. फॉर एक्झाम्पल मिरर, आपल्या घरामध्ये असतो तो मिरर, आरसा. हा काय? एक ओपेक सरफेस आहे, प्लेन सरफेस आहे, क्लिअर सरफेस आहे. आता एक रे ऑफ लाईट आली आणि या ओपेक सरफेसवर काय झाली? इन्सिडंट झाली. काय झाली? इन्सिडंट. म्हणजे येऊन आदळली का नाही या ठिकाणी? ओके, सो या रे ऑफ लाईटला आपण काय म्हणूया? इन्सिडंट रे. कोणता रे? इन्सिडंट रे. सो पी पॉइंट पासून स्टार्ट झाली, ती कुठे येऊन स्ट्राईक झाली? ऍट क्यू पॉइंटवर. ओके, क्यू पॉइंटवर. आता काय होईल रे? या क्यू पॉइंटवर आदळल्यानंतर ती काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे, बेंड होणार आहे. काय होणार आहे? बेंड होणार आहे. ओके, सो बेंड झाली, ह्यालाच आपण काय म्हणतो मग? रिफ्लेक्टेड रे. बघा, ही आहे इन्सिडंट रे, ही आहे रिफ्लेक्टेड रे. आता इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे ज्या ठिकाणी एकत्र येतात, बरोबर? कोणत्या पॉइंटवर एकत्र येतात? क्यू पॉइंटवर एकत्र येतात, बरोबर? येस ऑर नो? सो या ठिकाणी मी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. काय करतो? बघा, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. त्या परपेंडिक्युलर लाईनला काय म्हणतात? नॉर्मल. काय म्हणतात? नॉर्मल. सर ही कुठे परपेंडिक्युलर आहे? तर बघा, ही जी लाईन आहे या ओपेक सरफेसला परपेंडिक्युलर आहे. कोणत्या सरफेसला? ओपेक सरफेसला परपेंडिक्युलर आहे. सो ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे या परपेंडिक्युलर लाईनला म्हणतात नॉर्मल. समजलं तुम्हाला? काय म्हणतात?
तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पूर्ण चॅप्टरवर. थ्रू आउट द चॅप्टर तुम्हाला ह्या तीन गोष्टी खूप लागणार आहेत. पहिली, जी रे इन्सिडेंट होते तिला म्हणतात इन्सिडेंट रे. जी रिफ्लेक्ट होते तिला काय म्हणतात, आणि इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे ज्या पॉइंट पासून मध्ये एकत्र आहेत तिथून जर एक मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली कोणाला, ओपेक सरफेसला, तर त्या लाईनला काय म्हणणार तुम्ही, नॉर्मल. ओके, सो इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता बघा इथे एक अँगल तयार होतोय. सर काय तयार होतोय, अँगल. कोणामध्ये अँगल तयार होतोय बघा सर, हा इन्सिडेंट रे आहे. ओके, आणि ही नॉर्मल आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये हा जो अँगल तयार झालाय का अँगल तयार, याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स. याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स. राहील लक्षामध्ये. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स स्मॉल आय या लेटरने डिनोट करतात. कळलं. हे सुद्धा तुम्हाला पुढे लागणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये, सम्स सॉल्व्ह करायला. त्याच्यानंतर आणखी परत बघा सर, आणखी एक अँगल तयार होतोय. ही तुमची नॉर्मल आणि हा रिफ्लेक्टेड रे, यांच्यामध्ये सुद्धा एक अँगल तयार होतोय. येस ऑर नो. येस. याला म्हणतात आर ने शो करतात आणि हा आहे तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. याला काय म्हणायचं तुम्ही, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कळलं. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणत्या लेटरने दाखवतात, स्मॉल आर. ओके, स्मॉल आर. परत एकदा सांगतो. ओके, द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, द अँगल कोणाच्या मध्ये अँगल आहे, द अँगल बिटवीन कोणामध्ये, इन्सिडंट रे अँड नॉर्मल. कोणामधला अँगल रे, इन्सिडंट रे अँड नॉर्मल यांच्यामधला जो अँगल आहे या अँगलला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. अँड द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल आहे याला काय म्हणणार तुम्ही, रिफ्लेक्टेड रे. ओके, आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द, तुझ्या घरून फोन आहे वाटतं. ओके, हा अँगल काय असतो, ऑलवेज अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही अँगल्स ऑलवेज काय असतात, इक्वल असतात. ठीक आहे, बाहेर जाऊन बोल वाटत. हे दोन्ही अँगल्स ऑलवेज काय असतात, इक्वल असतात. कळली ही गोष्ट. आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा, पुढे आपल्याला हा लॉ शिकायचा आणि तो परीक्षेमध्ये डेफिनेटली येतो हा प्रश्न बरं का. पहिला पॉइंट काय लिहिला तुम्ही, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा पहिला मुद्दा लिहिणार आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन मध्ये. आणि दुसरा लॉ काय लिहिणार, की हा जो इन्सिडेंट रे आहे हा नॉर्मल आहे आणि ही रिफ्लेक्टेड रे आहे, हे एकाच प्लेन मध्ये असतात. काय असतात, एकाच प्लेन मध्ये. आता प्लेन म्हणजे काय रे, तुमचा जो नोटबुक आहे ही काय झाली, एक प्लेन. तुमचा जो पेपर आहे, नोटबुक मधला जो पेपर आहे ही काय झाली, एक प्लेन झाली. सपोज ह्याला कन्सिडर करा तुम्ही, हा काय एक प्लेन आहे, बरोबर. सो बघा, इथून आली तुमची अँगल ऑफ इन्सिडन्स. आली काय अँगल ऑफ इन्सिडन्स, हा तुमचा नॉर्मल होती आणि इथून काय होणार आहे, तुमचे रे रिफ्लेक्ट होणार आहे. बघा हे सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत का, असं झालं का, वरून रे आला आणि इकडे गेला असं दिसतंय का, नाही, त्याला रिफ्रॅक्शन म्हणतात. त्याला काय म्हणतात, रिफ्रॅक्शन. बघा हा इन्सिडन्स रे आला आणि हा इकडे रिफ्लेक्ट झाला. ओके, सो हे एकाच प्लेन मध्ये असतात, एकाच पेपर मध्ये असतात. म्हणजे इन्सिडन्स रे आला, इकडे रिफ्लेक्ट झाला. समजतंय तुम्हाला एव्हरीवन. ओके, पुढे पण शिकायचं आहे आपल्याला, पहिलेच मी तुम्हाला सांगून दिलं. हे सगळी गोष्ट कळली तुम्हाला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन कळला. ठीक आहे, बघा, द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज नोन ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँड द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज नोन ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. And angle of incidence is denoted by I. Angle of reflection is denoted by R. Okay, so अगोदरच सांगितलं मी तुम्हाला की हे दोन्ही अँगल्स ऑलवेज काय असतात, इक्वल असतात. अँगल ऑफ इन्सिडन्स
इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे काय रे सर, हा अँगल जर 30 डिग्री असेल तर हा सुद्धा अँगल किती असतो, 30 डिग्री असतो. बरोबर आहे ना. म्हणून बघा, तुमच्याकडे लहानपणी जर एखादा काच असेल तर तुम्ही असं बरोबर इकडून लाईट आला, सूर्यप्रकाश येतोय, तुम्ही असं बरोबर तो काच चमकवायचे कोणाच्या तरी खिडकीमध्ये किंवा कोणाच्या तरी डोळ्यावर चमकवायचा आहे. बरोबर तुम्ही अँगल सेट करतात, इकडून आला रे, इकडे बरोबर तो कोणाच्या तरी डोळ्यावर तुम्ही सेट करतात. बरोबर समजलं. सो अँगल ऑफ इन्सिडन्स काय असतो, ऑलवेज इक्वल असतो कोणाशी, अँगल ऑफ रिफ्लेक्शन सोबत. समजलं का, एव्हरीवन अंडरस्टूड. ठीक आहे, पुढे जाऊया. आता टाइप ऑफ रिफ्लेक्शन्स बघू. दोन प्रकारचे रिफ्लेक्शन्स असतात. किती प्रकारचे रिफ्लेक्शन्स असतात, दोन. एक आहे रेग्युलर रिफ्लेक्शन अँड सेकंड वन इज द इररेग्युलर रिफ्लेक्शन. ओके, चला बघूया. फर्स्ट बघूया रेग्युलर रिफ्लेक्शन. एक जर प्लेन सरफेस घेतला तुम्ही, जस्ट लाईक मिरर, आरसा, आपल्या घरी असणारा आरसा. ओके, हा काय झाला तुमचा प्लेन सरफेस. आणखी प्लेन सरफेस काय असू शकतो सर, आपल्या घरामध्ये असणारी अल्युमिनियमची ताटली. ओके, एकदम पॉलिश केलेली ताटली, तिच्याने पण आपण चमकू शकतो की नाही. ओके, पण त्यातल्या त्यात प्लेन मिरर, घरामध्ये असणारा आरसा, हा काय तुमचा एक परफेक्ट रिफ्लेक्टर आहे. काय, परफेक्ट रिफ्लेक्टर आहे. आता याच्यावर जर समजा तुम्ही लाईट रेज इन्सिडेंट केले तर काय होतील रे, सगळे एकाच अँगल मध्ये रिफ्लेक्ट होतील का, येस ऑर नो. ओके, म्हणजे यांच्यामध्ये असणारा अँगल हा ऑलवेज सगळ्या ठिकाणी सारखा असेल का. बघा, यांच्यामध्ये असणारा अँगल, याच्यामध्ये असणारा अँगल, याच्यामध्ये असणारा अँगल, याच्यामध्ये 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 याच्यामध्ये. काय सांगतोय मी, बघा, हा लाईट रे आला आणि इकडे रिफ्लेक्ट झाला, इकडून लाईट रे आला, इकडे रिफ्लेक्ट झाला. सगळे अँगल्स इक्वल आहेत का, येस. आणि सारख्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, रिफ्लेक्शन झालंय. सगळ्यांचं बेंडिंग एका प्रॉपर वेने झालेलं आहे, येस ऑर नो. सो अशा प्रकारच्या रिफ्लेक्शनला आपण काय म्हणतो. उदाहरणार्थ, तुम्ही आरशासमोर उभे आहात, बरोबर, तुमचा चेहरा ॲज इट इज दिसतो, असा भला मोठा झालेला दिसतो, माकड झालेला दिसतं, असं दिसतं का, नाही. म्हणजे त्या ठिकाणाहून होणारं रिफ्लेक्शन हे कसं आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन आहे. तुमचा ॲज इट इज जसाचा तसा चेहरा तिथे दिसतो. या प्रकारच्या रिफ्लेक्शनला आपण काय म्हणतो, रेग्युलर रिफ्लेक्शन. याच्या अपोजिट आहे ते म्हणजे इररेग्युलर रिफ्लेक्शन. दुसरं रिफ्लेक्शन कोणतं आहे, इररेग्युलर रिफ्लेक्शन. बघा, रिफ्लेक्शन पहिले रेग्युलर रिफ्लेक्शन बघूया. रिफ्लेक्शन थ्रू स्मूथ सरफेस, एक्झाम्पल रिफ्लेक्शन थ्रू द प्लेन ग्लास, स्टील वॉटर, स्वच्छ पाणी असेल त्याच्यावर पण रिफ्लेक्शन होतं. ह्या प्रकारच्या रिफ्लेक्शनला आपण काय म्हणतो, रेग्युलर रिफ्लेक्शन. याच्या अपोजिट आहे इररेग्युलर रिफ्लेक्शन. आता तुम्ही घेतला तर रफ सरफेस. अगोदर कोणता सरफेस घेतला होता तुम्ही, प्लेन सरफेस घेतला होता, एकदम प्लेन. आता काय रे, रफ सरफेस आहे. आता बघा, ही रे ऑफ लाईट आल्यात रे ऑफ लाईट, यांना काय म्हणणार आपण, इन्सिडंट रे. काय म्हणणार यांना आपण. आता रिफ्लेक्ट होताना सगळे एकाच अँगल मध्ये रिफ्लेक्ट होत आहेत का, चेक करा बरं. होत आहेत का एकाच अँगल मध्ये रिफ्लेक्ट, नाही सर, कोण कुठे कोण कुठे कोण कुठे रिफ्लेक्ट होत आहे. सो अशा मिरर मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचा चेहरा तुम्हाला प्रॉपर दिसेल का, नाही. का, कारण त्या ठिकाणी होणारं रिफ्लेक्शन हे प्रॉपर नाहीये किंवा इररेग्युलर रिफ्लेक्शन आहे. सो अशा प्रकारच्या रिफ्लेक्शनला आपण काय म्हणतो, इररेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. समजलं का तुम्हाला. ठीक आहे, इररेग्युलर रिफ्लेक्शन. सो रिफ्लेक्शन थ्रू द रफ सरफेस मधनं होणाऱ्या रिफ्लेक्शनला, उदाहरणार्थ कॉन्क्रीट वॉल, रनिंग वॉटर. आता इथे जर तुम्हाला लाईट रिफ्लेक्ट करायला लावली तर एकाच साइडने रिफ्लेक्ट होईल का, नाही, कुठे कमी कुठे जास्त अशा प्रकारचं रिफ्लेक्शन होईल. कारण इथे जरी तुम्हाला स्मूथ सरफेस दिसतोय, पण हा जर आपण झूम करून बघितला तुम्हाला स्मूथ दिसेल का, नाही. हा कसा सरफेस आहे, रफ सरफेस आहे. ओके, सो कॉन्क्रीट वॉल झालं, रनिंग वॉटर झालं, हे स्मूथ सरफेसेस नाही आहेत. बेंच हा पण स्मूथ सरफेस नाहीये. सो यांच्यामधनं होणारं रिफ्लेक्शन हे कसं आहे, इररेग्युलर रिफ्लेक्शन.
सो जर टाइप ऑफ रिफ्लेक्शन परीक्षेमध्ये विचारलं तर तुम्ही काय लिहिणार, देर आर 2 टाइप ऑफ रिफ्लेक्शन, रेग्युलर रिफ्लेक्शन अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय लिहिणार, रिफ्लेक्शन ऑकर्स थ्रू स्मूथ सरफेस इज नोन ॲज रेग्युलर रिफ्लेक्शन. एक्झाम्पल लिहायचं काय, प्लेन ग्लास, स्टील वॉटर. इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय लिहिणार, द रिफ्लेक्शन ऑकर्स थ्रू रफ सरफेस इज नोन ॲज, एक्झाम्पल कॉन्क्रीट वॉल अँड. ओके, समजलं तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला मिरर अशी काही कन्सेप्टच नव्हती, डिस्कव्हरी झाली, मिररचा कोणीतरी शोध लावला. एका असं मला आठवतं की आठवतं म्हणजे त्या काळात मी नव्हतो, मी स्टोरी ऐकली अशी. तर त्या काळामध्ये राजाने काय सांगितलं, ऑर्डर केली प्रजेला की जो कोणी माझं हुबेहूब चित्र काढेल त्याला मी काय करेल, गिफ्ट देईल, एकदम मोठं गिफ्ट देईल. मग सगळे जे पेंटर्स होते मस्तपैकी पेंटिंग बिंटिंग करायला लागले आणि त्यांच्या कॅनव्हासमध्ये राजाचं सुंदर सुंदर चित्र काढायला लागले. मग त्यावेळेस हे आपले सायंटिस्ट जस्टस वॉन लिबिग, काय नाव यांचं, लिबिग, एक मस्तपैकी असं ग्लास घेऊन गेले आणि ते कव्हर्ड होतं विथ अ पेपर. कशाने कव्हर केलेलं होतं, पेपरने. मग राजा म्हणाले की दाखव चित्र, दाखव मला, कुठे चित्र. तर हे म्हणाले की रुको जरा, सब्र करो. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की तो सरफेस काढून टाकला. म्हणजे काय केलं, कागद काढून टाकला आणि बोलला की मी असं जादुई पेंटिंग केली की मी हा कागद ज्याच्या समोर पण नेईल त्याचं चित्र त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तयार होईल. ओके. आणि मग राजा समोर उभा राहिला. राजाला आश्चर्यच वाटलं की अरे मी इतका सुंदर आहे, हँडसम बॉय एकदम. सो सगळेजण म्हणाले की अरे बापरे, मिरर मिरर, मिरॅकल मिरॅकल मिरॅकल. ओके. अशा पद्धतीने सगळ्यात पहिले जस्टस वॉन लिबिग यांच्याकडनं ऍक्सिडेंटली काय तयार झालंय, मिरर तयार झालाय. कसा तयार झाला रे मिरर, तर सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं, एक ग्लास घेतली. काय घेतली, ग्लास. आणि काही काम करत असताना काय झालं, त्या ग्लासवर काय पडलं, एक सिल्वर कलरचा, म्हणजे सिल्वरच पडलं. ओके. आणि मग तेव्हा त्यांनी तेवढ्या काचेच्या तुकड्यावर बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं की अरे इट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस आणि माझा चेहरा याच्यामध्ये दिसतोय किंवा माझ्या मित्राचा पण चेहरा याच्यामध्ये दिसतोय, असं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं, त्या ग्लासला फर्स्ट ऑफ ऑल कोटिंग केलं. कशाने, सिल्वरने. आणि ती कोटिंग खराब होऊ नये. कारण बघा, जर तुम्ही मिरर बघितला असेल, बघितलाय घरी मिरर, येस, कधी फुटलेला मिरर बघा, तर सगळ्यात पहिले त्याच्यावर काय केलेली असते, वन ऑफ द साइडला काय केलेली असते, सिल्वरने कोटिंग केलेली असते. आणि ती सिल्वर कोटिंग खराब होऊ नये म्हणून, कारण ती कोटिंग बघा अशी नखाने पण निघून जाते. ओके. सो ती नखाने निघू नये, खराब होऊ नये याच्यासाठी म्हणून त्याच्यावर रेड कलरची एक पेंट केली जाते, त्याला म्हणतात लेड ऑक्साईड. काय म्हणतात, लेड ऑक्साईडची सेकंड पेंटिंग असते. आणि मग आता मिरर बघा, किती सुंदर चेहरा दिसतोय तुमच्या सगळ्यांचा, दिसतोय का नाही मिरर मध्ये. ओके. सो अशा पद्धतीने सगळ्यात पहिला मिरर कोणी तयार केला, जस्टस वॉन लिबिग. हे कोण होते, एक जर्मन सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं बघा, कोटेड द प्लेन सरफेस ऑफ ग्लास. ग्लासचा प्लेन सरफेसला काय केलं, कोटेड केलं. कशाने, सिल्वर मेटलने. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कशाने हे केलं, लेड ऑक्साईड. त्यावेळेस लेड ऑक्साईड नसेल लावलं, नंतर लेड ऑक्साईड लावलं असेल. ओके. सो सिल्वर ग्लास मिरर तयार झाला. मग जर मिररची डेफिनेशन विचारली कोणी तर काय लिहिणार, अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेज इज नोन ॲज मिरर. त्याला काय म्हणणार आपण, मिरर. सो मिररची जर डेफिनेशन विचारली तर काय लिहिणार, अ सरफेस विच रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेज इज कॉल्ड ॲज अ मिरर. आणि मिरर काय आहे, एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, जो काय करतो, तुमची इमेज दाखवतो, तुम्हाला रिफ्लेक्ट करतो. समजलं का, येस. सो टाइप ऑफ मिरर्स कडे आता जाऊया, सगळ्यात महत्वाचा भाग, आणि इथून ऍक्च्युअल चॅप्टरला सुरुवात होते. सो टाइप ऑफ मिरर्स, देर आर 2 टाइप्स ऑफ मिरर. किती प्रकारचे मिरर्स असतात, 2 प्रकारचे मिरर असतात. फर्स्ट मिरर कोणता आहे तुमचा, प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे आता जो तुम्हाला मागे दिसतोय तो, त्याच्यामध्ये तुमचे सुंदर सुंदर चेहरे, माझा एकदम सलमान खान सारखा सुंदर चेहरा दिसतोय, बरोबर, एकदम सुंदर सुंदर चेहरे दिसतात.
प्लेन सरफेस. कशाचं एक्झाम्पल आहे? प्लेन सरफेस. आणि दुसरं असतं, कधीतरी तुम्ही सर्कसमध्ये जातात, तिथे एक लाफिंग चेंबर असतो, बरोबर, किंवा लाफिंग तंबू असतो. त्या तंबूमध्ये गेल्यावर तुम्ही एकदम हसायला लागतात, मध्येच तुमचा चेहरा मोठा होतो, मध्येच तुम्ही असे पातळ होऊन जातात. किंवा जिम मध्ये जे मिरर्स लावलेले असतात, हे मिरर्स कसे असतात? स्पिरिकल मिरर असतात. कसे मिरर असतात? स्पिरिकल. त्याला मराठीमध्ये म्हणतात गोलीय आरसे. कसे आरसे? उदाहरणार्थ काय रे? उदाहरणार्थ काय की जिम मध्ये जातात, तुम्ही व्यायाम करतात, मग तुमचे मसल्स असे दिसायला पाहिजेत, तुम्हाला इन्स्पिरेशन यायला पाहिजे व्यायाम करायला, म्हणून ते मिरर काय करतात? तुमची बॉडी जराशी फुगून दाखवतात. ओके, त्याला काय म्हणतो आपण? बघा एक्झाम्पल, एक पहिला आहे प्लेन मिरर. बघा हा प्रकारचा जो मिरर आहे, हा कोणता मिरर आहे? प्लेन मिरर, ज्याच्यामध्ये तुमच्या लहानपणीचा चेहरा इथे दिसतोय. हा, असे गोंडस होते का तुम्ही लहानपणी? असाल. ठीक आहे, मी काय बघितलं नव्हतं तुम्हाला. सो हा काय? प्लेन मिरर. ऍक्च्युअल क्लिअर इमेज तुमची दिसते का इथे? म्हणून याला काय म्हणणार? प्लेन मिरर. कारण हा कसा प्रकारचा मिरर आहे रे? मला सांगा, इथे होणारं रिफ्लेक्शन हे रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? रेग्युलर रिफ्लेक्शन. ओके, मग या मिररला आपण काय म्हणतो? प्लेन मिरर. आणि सेकंड वन इज द स्पिरिकल मिरर. बघा असा मिरर तुम्ही बघितला असेल, किंवा तुमच्या गाडीचा असणारा साइड मिरर आहे का? गाडीला साइड मिरर लावतात का तुम्ही? तर ते कशाचं एक्झाम्पल आहे? स्पिरिकल मिरर. म्हणजे छोटूशा आरशामध्ये दूरचं पण चित्र दिसायला पाहिजे क्लिअर, अशा प्रकारच्या मिररला बघा आपल्या ओरियन मॉलमध्ये साईडला लावलेला आहे. हा, तुम्हाला सगळं दिसायला पाहिजे मागून, किंवा त्या साईडने कोणती गाडी येते वगैरे वगैरे. आय होप तुम्हाला कळलं आता स्पिरिकल मिरर कोणाला म्हणायचं. ओके, सो एक आहे प्लेन मिरर आणि सेकंड आहे स्पिरिकल मिरर. ओके, मला मध्येच एक प्रश्न आठवला म्हणून मी विचारतो, बघू तुमची मेमरी किती शार्प आहे, विसरलात की काय. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, टाइप ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे किती प्रकार आहेत? 2. आणि कोणकोणते? रेग्युलर रिफ्लेक्शन अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन. ओके, आता काय बघायचंय आपल्याला? टाइप ऑफ मिरर बघायचं. काय बघायचंय? तिच्याकडे लक्ष ठेव, जर तिला झोप लागली की चट्ट कनेक्ट दे. हा, किती प्रकारचे टाइप आहेत? 2 टाइप ऑफ मिरर्स आहेत. पहिला आहे प्लेन मिरर आणि दुसरा आहे स्पिरिकल मिरर. ओके, स्पिरिकल मिररचे पण परत 2 प्रकार पडतात, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ते नंतर बघू आपण. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले तर आपल्याला काय बघायचंय? प्लेन मिरर. आता मेकिंग ऑफ प्लेन मिरर. प्लेन मिरर कसे तयार होतात? ओके, तयार केले लिबिक सायंटिस्टने. ओके, जर्मन सायंटिस्ट होते, त्यांनी तयार केलं आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले. फक्त आता आपण बघूया की कसे तयार होतात. एक प्लेन सरफेस घेतला तुम्ही ग्लासचा, ग्लास व्यवस्थित वाला चकाचक असा ग्लास. ओके, आणि त्याच्यावर बघा आता आपण कोटिंग केली. कसली कोटिंग केली रे? ही सिल्वरची कोटिंग केली. ओके, आता ही कोटिंग खराब होऊ नये, त्याच्यावर स्क्रॅच पडू नये, म्हणून आपण काय करायचे? आणखी एक दुसरी कोटिंग करायची, लाल रंगाची, रेड कलरची. ही कोणती कोटिंग आहे रे? लेड ऑक्साईडची. कोणती आहे? लेड ऑक्साईडची कोटिंग आहे. आता त्याला फिरवा आणि बघा, हा काय तुमचा आता रिफ्लेक्टिंग सरफेस. मागचा सरफेस कोणता होता? रफ सरफेस. आता हा काय तुमचा? रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, सो ह्या सरफेसवर आता तुम्हाला तुमचं चित्र दिसणार आहे. ओके, तुमची इमेज कुठे दिसणार आहे? या ठिकाणी बघा, हा तुमचा फ्रंट साइडला दाखवलाय तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, आणि ह्या अशा लाईन्स ज्या मारल्यात, याचा अर्थ हा काय आहे? नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस. कोणता सरफेस आहे? नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि हा सरफेस कोणता आहे? सो आता जेही काही इमेजेस तुम्हाला दिसणार आहेत, किंवा जेही काही आपण चित्र आकृत्या काढणार आहोत, तिथं या ठिकाणी आपण अशी लाईन मारली आणि त्याच्या अपोजिट मध्ये जी अशी लाईन आहे, याचा अर्थ हा नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस असेल आणि हा काय असेल? रिफ्लेक्टिंग सरफेस. राहील लक्षामध्ये सगळ्यांच्या? एव्हरीवन, हा काय असेल तुमचा? रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, सगळ्यांना कळलं आय होप. ठीक आहे, चला मग जाऊया पुढे आता. सर रिफ्लेक्टिंग सरफेस कळला. हा नॉन रिफ्लेक्टिंग, किंवा त्याला काय म्हणतो आपण? ओपेक सरफेस असं पण म्हणतो. ओपेक ओपेकचा अर्थ काय होतो?
याच्यामध्ये आपल्याला इमेज क्लिअर दिसत नाही असा भाग. ठीक आहे. वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ प्लेन मिरर. आपल्या घरामध्ये असणारे आरसे वगैरे हे हा कशाचं एक्झाम्पल आहे? प्लेन मिररचं. ओके, समजलं सगळ्यांना? मला आणखी एक प्रश्न पडलाय की व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय आहे? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑलरेडी आपण याच्यावर अभ्यास केलेला आहे. काय सांगितलं होतं मी? इनिशियली सांगितलं, परत एकदा आपण बघूया. हा तुमचा काय आहे रे? ओपेक सरफेस. हा काय आहे? ओपेक सरफेस. इकडचा सरफेस काय आहे तुमचा? रिफ्लेक्टिंग सरफेस. या रेला काय म्हणणार तुम्ही? बघा, हा एरो दाखवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. एरो शोज द डायरेक्शन ऑफ लाईट. एरो काय शो करतो? डायरेक्शन ऑफ लाईट. लाईट कुठे गेलाय? ओके, सो हा झाला तुमचा इन्सिडंट रे. ही काय रे तुमची? नॉर्मल. नॉर्मल काय? परपेंडिक्युलर असते. कोणाला? ओपेक सरफेसला. आता इथून काय होणार आहे? हा ओपेक सरफेस काय होणार आहे? रिफ्लेक्ट. ओपेक सरफेस नाही, इन्सिडंट रे काय होणार आहे? रिफ्लेक्ट. इकडे मी दाखवतो डिरेक्शन. सो हा काय आहे? रिफ्लेक्टेड रे. सो इन्सिडंट रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल आहे ह्याला काय म्हणतात? आय. म्हणजे काय? व्हेरी गुड, अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला काय म्हणतात? आर, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि पहिला नियम सांगितला होता मी लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा. लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा पहिला लॉ काय सांगितला होता मी? की अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कोणाशी इक्वल असतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शनशी. आणि सेकंड पॉइंट काय सांगितलं होतं मी? इन्सिडंट रे. दुसरी गोष्ट कोणती? नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे. कोणकोणते? इन्सिडंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज lie on सेम प्लेन. काय? सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असतात. ते एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे हा इन्सिडंट रे आला, इकडे रिफ्लेक्ट झाला, आणि ही नॉर्मल, हे सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत. काय आहेत? एकाच प्लेन मध्ये. कळलं तुम्हाला हे? ऑल ऑफ यू. याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणतो. ओके, चला मग बघून घेऊया लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अगेन, लाईट. लाईट काय आहे? एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे जी आपल्याला काय देते? सेन्सेशन ऑफ विजन देते. ओके, लाईट काय? लाईटच्या दोन प्रॉपर्टीज आहेत महत्वाच्या. पहिली काय प्रॉपर्टी? लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, किंवा त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? रेक्टिलिनियर प्रपोगेशन. रेक्टिलिनियरचा अर्थ होतो स्ट्रेट, आणि प्रपोगेशन म्हणजे ट्रॅव्हलिंग. स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हलिंग करणे. ओके, कळलं तुम्हाला? सो लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघितली होती रिफ्लेक्शनची. सेकंड प्रॉपर्टी बघितली होती रिफ्लेक्शनची. परत एकदा बघूया. ओपेक सरफेस या साईडला आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस या साईडला आहे. ओके, दिस इज द इन्सिडंट रे PQ. त्याच्यानंतर रिफ्लेक्ट झाली रे कोणती? QR. ओके, एक नॉर्मल टाकली आपण परपेंडिक्युलर, आणि याला म्हणणार आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, याला म्हणणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, याच्यावरनं आपण लिहिलं होतं की I इज इक्वल टू द R. हा तुमचा पहिला लॉ आहे. लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा पहिला लॉ काय आहे? की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स ऑलवेज कोणाच्या इक्वल असतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या. आणि सेकंड प्रॉपर्टी इन्सिडंट रे. बघा, हा इन्सिडंट रे. सेकंड नॉर्मल. ओके, आणि रिफ्लेक्टेड रे. बघा, तिन्ही गोष्टी आल्या का? चेकआउट, चेक करा. इन्सिडंट रे, सेकंड काय? नॉर्मल, अँड रिफ्लेक्टेड रे ऑल लाय इन द सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असतात. ह्या सगळे कुठे असतात? एकाच प्लेन मध्ये असतात. असं होत नाही. बघा, फॉर एक्झाम्पल तुमची जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये 200 प्लेन्स आहेत, 200 प्लेन्स आहेत. आहे का? प्रत्येक पेज म्हणजे एक प्लेन आहे, बरोबर? एक प्लेन, सेकंड प्लेन, थर्ड प्लेन, फोर्थ प्लेन. जर समजा लाईट अशी वरून आली, नोटबुक आहे ही, समजा नोटबुक आहे, इथून वरून आली आणि इकडून बाहेर निघाली, तर ती एकाच प्लेन मध्ये राहील का?
नाही, किती प्लेन मधनं ट्रॅव्हल होईल? 200 प्लेन्स मधनं ट्रॅव्हल होईल. पण तसा लाईट कधी ट्रॅव्हल होतो का? चेक करा. आता बघा, आता तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. दे ती नोटबुक दे. ओके, आता हा कॅमेरा आहे. कॅमेरा मला शूट करतोय. याचा अर्थ त्याच्यातनं लाईट ट्रॅव्हल होतोय. तोच लाईट बेंड होतोय आणि तो कॅप्चर करतोय. ओके, आता मी काय केलं? नोटबुक ठेवली किंवा मी अशी नोटबुक ठेवली. किती जणांना माझा चेहरा दिसतोय? दिसतोय का? याचा अर्थ काय होतोय? लाईट येते, माझ्या तोंडावर पडते, ती रिफ्लेक्ट पण होते आणि मी काय केली? ती ब्लॉक केली. या 100 प्लेन्स मधनं ती ट्रॅव्हल झाली का? ट्रॅव्हल झाली का कधी? नाही. ती ट्रॅव्हल होऊन जोपर्यंत तो रे पडतोय माझ्या चेहऱ्यावर आणि इथून बेंड होऊन तो तुमच्या डोळ्यात जातोय आणि म्हणून मी तुम्हाला दिसतोय. बरोबर? मग असं दिसणार का आता तुम्ही मला? नाही दिसणार. ओके, हे कशामुळे होतंय? कशामुळे होतंय? कारण एका प्लेन मध्ये जात नाहीये, रिफ्लेक्शन ब्लॉक करतायत तुम्ही. तो याच्यावरनं काय प्रूफ होतं की लाईट जे आहे, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे, हे सगळे एकाच प्लेन मध्ये असतात. काय असतात? समजलं तुम्हाला? सो ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. या हे दोन, हा व्हेरी इम्पॉर्टंट लॉ आहे. हा परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो की लॉज ऑफ रिफ्लेक्शन लिहा. ओके, सो पहिला लॉ काय लिहिणार? अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि दुसरा नियम काय की द इन्सिडेंट रे, सोप्या भाषेत लिहा, जास्त डिफिकल्ट करू नका. इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड द रिफ्लेक्टेड रे ऑल लाय इन द सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असतात. हे काय असतात? एकाच प्लेन मध्ये असतात. आणि म्हणून या लॉला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ रिफ्लेक्शन. पुढच्या वर्षी अजून एक लॉ शिकायचा आहे. ह्याच लॉला दुसरं नाव आहे स्नेल्स लॉ. याच लॉला दुसरं नाव काय आहे? स्नेल्स. सायंटिस्ट स्नेल नावाने हे शोधून काढले. दॅट्स वाय ह्या लॉला स्नेल्स लॉ असं देखील म्हणतात. ठीक आहे, पण ते तुम्हाला 10th स्टँडर्डला, आता नाहीये. समजलं? त्याच्यात आणखी एक नियम ऍड होतोय, तो पुढच्याच वर्षी बघू आपण. साइन आय अपॉन साइन आर म्हणून एक नियम आहे. अजून एक थर्ड लॉ आहे, तो तिथे ऍड होतो, पण तो नेक्स्ट इयरला, आता नाहीये तुम्हाला. समजलं? चला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इमेज ऑब्टेन्ड इन अ प्लेन मिरर. आता प्लेन मिरर मध्ये कशी इमेज मिळते हे पहिले बघूया. सर आम्हाला माहिती आहे प्लेन मिरर मध्ये तर मस्त इमेज दिसते, एकदम चकाचक इमेज दिसते. जसा आहे तसंच दिसतो का? जेवढी माझी साईज आहे तेवढीच साईज तिथे दिसते का? येस. याच्यावरनं पहिलं येतं, द इमेज फॉर्म इन अ प्लेन मिरर इज इरेक्ट अँड द सेम साईज ऍज द ऑब्जेक्ट. इरेक्ट म्हणजे उभी जशी आहे तशी. उलटी आहे का? इरेक्ट म्हणजे सीधी. इरेक्ट म्हणजे काय? सीधी. ओके, आणि सेम साईजची. बघा, हा जेवढा गोलू इथे आहे तेवढाच गोलू इथे आहे का? जर असं राहिलं असतं तर आपल्या धैर्याच्या लग्नासाठी आपण असा आरसा शोधून काढला असता की धैर्य इकडे आहे मोठा पण तिकडे दिसेल छोटा. बरोबर? अशी लेन्स येईल काय सांगता येतं पुढे मागे? एखादी लेन्स येईल. लेन्स डू यू नो लेन्स? लेन्स पण याचाच भाग आहे पुढे जाऊन. बघा, तुम्हाला काय शिकायचंय यावर्षी? काय शिकायचंय ते सांगतो. यावर्षी तुम्हाला शिकायचं प्लेन सरफेस आणि स्फिरिकल सरफेस. स्फिरिकल सरफेस मध्ये मिरर शिकतोय आपण. फक्त काय शिकतोय? त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर शिकणार आणि कॉन्व्हेक्स मिरर शिकणार. पुढच्या वर्षी तुम्हाला ह्याचा पुढचा भाग आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. लेन्स आहे पुढच्या वर्षी, लेन्स शिकायचंय. यावर्षी तुम्ही काय शिकतायत? फक्त मिरर. ओके, सो कळलं मिररची प्रॉपर्टी, प्लेन मिररची प्रॉपर्टी कळली की प्लेन मिरर कसा असेल रे? जी इमेज तयार होईल ती इमेज कशी असेल? इरेक्ट आणि सेम साईजची असेल. सेकंड प्रॉपर्टी बघा, इमेज इज द सेम डिस्टन्स बिहाइंड द मिरर ऍज द ऑब्जेक्ट इज इन द फ्रंट. बघा, फ्रंटला जर तुमच्या लक्षात येत असेल, दिसतंय तुम्हाला? क्लिअर दिसतंय इमेज? बघा, हा मिररचा भाग आहे वरचा. इथून फर्स्ट, सेकंड आणि थर्ड याच्यामध्ये काय तुमचा किंग आहे. थर्ड खाण्यामध्ये, थर्ड ब्लॉक मध्ये. इकडे पण किती आहे बघा, हा फर्स्ट ब्लॉक, सेकंड ब्लॉक आणि तिसऱ्याच ब्लॉक मध्ये आहे का? म्हणजे इमेज, हा मिरर आहे समजा इथे, असं इमॅजिन करा हा मिरर आहे.
मिरर पासून मी जितक्या लांब इकडे, माझी इमेज पण मिरर पासून तितक्याच लांब तिकडे तयार होईल. समजतंय का तुम्हाला? म्हणजे समजा समजा इमॅजिन करा, हा तुम्ही बघा इथे हा तुमचा मिरर आहे, हा मी इथे उभा आहे. माझ्यापासून मिररची लेंथ किंवा लांबी किती आहे? सपोज आपण घेऊया 5 मीटर आहे. 5 मीटर जास्त होईल, ठीक आहे, समजून घ्या, समजायला काय प्रॉब्लेम. 5 मीटर आहे, तर हा ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आहे. येस ऑर नो? इमेज पण किती लांब तयार होईल? 5 मीटर लांब तयार होईल इमेज सुद्धा. किती मीटर? ही तुमची काय आहे? इमेज. ओके, सो ऑब्जेक्ट मिरर पासून इकडे जेवढ्या अंतरावर आहे, तो मिररच्या बिहाइंड पण आपल्याला तेवढ्याच अंतरावर दिसणार आहे. ओके, जर प्रश्न विचारला की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज, ऑब्जेक्ट आणि इमेजच्या मध्ये किती डिस्टन्स आहे, तर किती आन्सर येईल? किती आन्सर येईल? 5 मीटर नाही, 10 मीटर. किती अंतर येईल? तुमच्यामध्ये आणि मिरर मध्ये, हा मिरर आहे, तुमच्यामध्ये आणि मिरर मध्ये किती डिस्टन्स आहे? 5 मीटर. पण इमेज कुठे तयार झाली? मिररच्या 5 मीटर बिहाइंड झाली आहे ना. येस ऑर नो? सो हे 5 मीटर प्लस 5 मीटर किती मीटर झालं? 10 मीटर. सो तुमच्यामध्ये आणि इमेज मध्ये किती डिस्टन्स आहे आता? 10 मीटर. आणखी एक एक्झाम्पल बघा, मी इथे उभा आहे, उभा आहे, आपल्या मागे मिरर आहे, बरोबर. आता मिरर पासून मी इकडे जेवढ्या अंतरावर आहे तिकडेच तेवढ्या अंतरावर आहे का? दिसतंय का तुम्हाला? बघा, हा पहिला बेंच, दुसऱ्या बेंचवर धैर्य मागे बघतोय, तिसऱ्या बेंचवर हर्षल आहे, तो पण मागे बघतोय, बरोबर. नंतर माय फ्रेंड ऋषिकेश आहे, तो पण मागे बघतोय, आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? वेद, तो सुद्धा मागे बघतोय. म्हणजे आणि त्याच्यानंतर मी दिसतोय, बरोबर आहे की नाही? म्हणजे डू यू अंडरस्टँड की मिरर पासून मी इकडे जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर मागे पण आहे. म्हणजे हे 5 मीटर, तर ते पण 5 मीटर. सो 5 प्लस 5 किती झालं? 10 मीटर. समजलं सगळ्यांना? सेकंड आपण काय बघतो आहोत? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज. इमेजच्या कॅरेक्टरिस्टिक बघतोय, ज्या कुठे तयार होत आहेत? प्लेन मिरर मध्ये तयार होत आहेत. बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. थर्ड पॉइंट किंवा थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, इमेज इन अ मिरर इज अ लॅटरली इन्व्हर्टेड. ही सगळ्यात भारी कन्सेप्ट आहे, मला खूप आवडते ही कन्सेप्ट, लॅटरली इन्व्हर्टेड. आता तुम्ही माझ्याकडे बघा आणि नंतर मिरर कडे बघा. मी कोणता हात वर केलाय रे? माझ्याकडे बघा, माझ्याकडे पहिले कोणता हात वर केलाय? राईट हँड आहे. तिकडे बघा, कोणता हँड आहे? लेफ्ट हँड आहे. याला म्हणतात लॅटरली इन्व्हर्टेड. याला काय म्हणतात? जर मी माझा राईट हँड रेज केला तर तिकडे लेफ्ट हँड दिसेल, इकडे जर लेफ्ट हँड रेज केला तर तिकडे काय दिसेल? याला म्हणतात लॅटरली इन्व्हर्टेड. आणि सेम इमेज तयार होण्यासाठी म्हणजे ह्याच कन्सेप्टचा यूज केला जातो ऍम्ब्युलन्स लिहिण्यासाठी. बघितलंय का तुम्ही? गाडीवर ऍम्ब्युलन्स लिहिलं जातं. ऍम्ब्युलन्स हा शब्द कधीच असा लिहित नाहीत. हा असा लिहिला जातो का ऍम्ब्युलन्स शब्द? कधी उलटा लिहिला जातो. आता तिकडे बघा, तिथे कसा दिसतोय ऍम्ब्युलन्स शब्द? हा, तर तसा शब्द कुठे लिहिला जातो? ऍम्ब्युलन्स वर लिहिला जातो. आणि मग तो जेव्हा मी माझ्या गाडीच्या मिरर मध्ये बघतो, मी गाडी चालवतोय, हा इथे मिरर मध्ये बघितलं, मला दिसलं अरे ऍम्ब्युलन्स आली. इथे मला मिरर मध्ये जो वर्ड दिसतो ऍम्ब्युलन्स, हा परफेक्ट असा दिसतो की नाही रे? ओके, तो म्हणून जर कधी कोणी तुम्हाला प्रश्न विचारला की ऍम्ब्युलन्स उलट्या अक्षरात का लिहिलेलं असतं, तर का? कारण आपल्या मिरर, प्लेन मिरर मध्ये आपण जी इमेज बघतो ती कशी असते? लॅटरली इन्व्हर्टेड असते. कशी असते? लॅटरली इन्व्हर्टेड. बघा, हा भाऊ राईट हँड रेज करतो इकडे, इकडे लेफ्ट हँड तुम्हाला दिसतोय, त्या ह्याला काय म्हणतात? लॅटरली इन्व्हर्टेड. हा, मग ह्या गोष्टी आता तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. काही पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला पॉइंट होता इरेक्ट. ओके, इमेज कशी असते? इरेक्ट आणि सेम साईजची. इरेक्ट अँड सेम साईजची. दुसरा मुद्दा काय बघितला आपण? की
मिरर पासून मी जेवढ्या अंतरावर उभा आहे म्हणजे ऑब्जेक्ट जितक्या अंतरावर आहे बिहाइंड द मिरर पण तो तेवढ्याच अंतरावर इमेज तुम्हाला मिळते. आणि तिसरा मुद्दा की जी इमेज तयार होते ही कशी असते, लॅटरली इन्व्हर्टेड असते. लॅटरली इन्व्हर्टेड असते. शब्द विसरायचे नाहीत, हे शब्द खूप महत्वाचे आहेत. काय काय महत्वाचे शब्द बघितले आपण, इन्सिडेंट रे बघितला, रिफ्लेक्टेड रे बघितला, नॉर्मल बघितला, इरेक्ट बघितला, ओके, सेम साईज बघितला. पुढे अजून आपल्याला डिमिनिश बिमिनिश असे शब्द शिकायचे. ओके, आणि आणखी एक शब्द शिकलो आता, लॅटरली इन्व्हर्टेड. ओके, लॅटरली इन्व्हर्टेड याचा अर्थ काय, जर मी राईट हँड रेज केला तर तिकडे लेफ्ट हँड मिरर मध्ये माझ्या इमेज मध्ये तो कोणता हँड दिसतो, लेफ्ट हँड. ओके, कळलं. चला आता बघा, सेम क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतला होता, तर तुम्हाला हा सेम क्वेश्चन विचारलेला आहे परीक्षेमध्ये. ज्या एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा येतात, एमपीएससी मध्ये एकदा असा प्रश्न विचारलेला होता. एमपीएससीचा हा आवडता टॉपिक आहे. ठीक आहे, बघा हा काय रे, मिरर आणि एक रोबोट आहे. या मिरर पासून किती डिस्टन्सवर आहे, 8 मीटर डिस्टन्सवर आहे. आता प्रश्न विचारलाय, ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम हिम विल हिज इमेज बी फॉर्म. या अंतरापासून जिथे रोबोट उभा आहे या अंतरापासून इमेज किती डिस्टन्सवर फॉर्म होईल. बघा, पहिले तर तुम्हाला माहिती आहे की या मिरर पासून ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे, रोबोट किती अंतरावर आहे, 8. म्हणजेच या मिररच्या बिहाइंडला त्याची इमेज पण किती अंतरावर तयार होईल, 8 मीटरवर. सो या रोबोट मध्ये आणि रोबोटच्या इमेज मध्ये किती डिस्टन्स आहे असा प्रश्न विचारला. तर किती मीटर, 16 मीटर. बघा त्या दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे, 16 मीटर एवढं डिस्टन्स आहे. समजलं तुम्हाला, ह्याच्यामध्ये काही शंका आहे मग. ओके, चला पुढे जाऊया. नाउ इफ ही मूव्स 2 मीटर टुवर्ड्स द मिरर. आता हा जो रोबोट आहे हा जर 2 मीटर पुढे सरकला, 2 मीटर सरकला म्हणजे आता किती डिस्टन्स राहिलं रे, अगोदर किती अंतरावर होता, 8 वर होता, आता किती सरकला, 2 मीटर पुढे सरकला. सो डिस्टन्स किती राहिलं हे, 6 मीटर. मग आता सांगा मला दोघांमध्ये अंतर किती आहे, 12. कारण हा जर 2 मीटर पुढे सरकला तर हा तात्या पण 2 मीटर सरकेल पुढे, बरोबर. यस ऑर नो. सो आता हे 6 मीटर मिरर पासून ऍक्च्युअल रोबोटचं डिस्टन्स, मिररच्या बिहाइंड मध्ये इमेजचं डिस्टन्स पण किती असेल, 6 मीटर. सो 6 + 6 किती झालं, 12 मीटर. ओके, सो आता त्यांच्यामधलं डिस्टन्स किती असेल, 12 मीटर. द डिस्टन्स बिटवीन द ऍक्च्युअल रोबोट अँड हिज इमेज इज 12 मीटर. ओके, समजलं, ही कन्सेप्ट कळली तुम्हाला सगळ्यांना. ओके, सो व्हेरी गुड, कळलं. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, ह्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ओके, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात आणि मला चांगलं आठवतं की एमपीएससीच्या परीक्षेत याच्यावर एक प्रश्न विचारलेला होता. आपल्याला काय बघायचंय, नंबर ऑफ इमेज इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर. आता प्लेन मिरर आहे समोर, तुमच्या समोर आहे का. जर समजा एक मिरर, तिथे किती मिरर आहेत, एकच मिरर आहे. येस ऑर नो, एकच मिरर आहे. आता मी किंवा तुम्ही पण बघा तिकडे, माझी किती इमेज दिसत आहेत रे, एकच इमेज दिसत आहेत. कारण तिथे काय आहे, एकच मिरर आहे. तिथे किती मिरर आहेत, एकच मिरर आहे. सो फॉर वन मिरर, एक मिरर मध्ये हा गोटू आणि त्याचा भाऊ छोटू, बरोबर. एकच मिरर, एकच इमेज दिसते का, येस ऑर नो. सो वन मिरर मध्ये आपल्याला किती इमेज दिसणार आहे, ओनली वन मिरर. पण आता 2 मिरर्स घ्यायचे आपल्याला. सर एक मिरर में मजा नाही आया, आम्हाला काय घ्यायच्यात, 2 मिरर्स घ्यायच्यात. पण आम्ही ते एक डेफिनेट अँगल मध्ये ठेवूया. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक मिरर घेतलाय, दिसतोय सगळ्यांना, बघा हा एक मिरर आहे. ओके, आणि हा दुसरा मिरर आहे का. आणि दोन्ही मिरर मध्ये डिस्टन्स किती आहे, 90 डिग्रीचा अँगल तयार केलाय. डिस्टन्स नाही, त्या दोघांमध्ये कितीचा अँगल तयार केलाय. उदाहरणार्थ हा एक मिरर आहे आणि हा दुसरा मिरर आहे. ओके, कितीचा अँगल तयार केलाय. आणि याच्यामध्ये काय ठेवलंय, एक बास्केट ठेवली बास्केट. तर लुक ऍट द मिरर, हाऊ मेनी इमेजेस आर फॉर्म. किती इमेज तयार झाली रे, 1, 2 आणि 3. किती इमेजेस तयार झाल्या, आहे का नाही जादू. ओके,
तो कोलिडोफॉर्म नावाचा एक ऑब्जेक्ट गेल्या वर्षी मी तुम्हाला तयार करायला लावलं होतं घरी, आठवतं का? कोलिडोफॉर्म नावाचा असा ट्रायंग्युलर वाला, घरी जाऊन बनवा म्हटलं तुम्ही, मला दाखवा. तुम्ही बनवला होता हा कोलिडोफॉर्म, बनवला होता का? हा, आणि त्याच्यात बघितलं तर मल्टिपल इमेजेस तयार होतात आणि तिन्ही किती अँगलने ठेवले होते तुम्ही? हा एक मिरर आणि हा एक मिरर, यांच्यामधला अँगल किती होता? 45, आणि याच्यातला आणि याच्यातला पण किती होता? 45 समथिंग का 60 डिग्रीचा अँगल ठेवला होता. 45 नाही, 60 डिग्रीचा ठेवला होता. येस ऑर नो? आणि तो कोलिडोफॉर्म आपण तयार केला होता. ओके, चला, मग 3 इमेज तयार झाले हे आपल्या लक्षात आलं. आता जर आपण वेगवेगळे फॉर्म्युला पण बघू आपण, पण जर वेगवेगळ्या अँगल मध्ये जर ठेवलं, फॉर एक्झाम्पल 120 डिग्रीचा अँगल तयार केला, 30 डिग्रीचा केला, 60चा केला, 90चा तर एक्झाम्पल बघितलंच आपण, तर मग किती इमेजेस तयार होतात? याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय a मायनस 1. ओके, हा फॉर्म्युला आहे. n म्हणजे काय? नंबर ऑफ इमेज, किती इमेजेस तयार होतील. n इज इक्वल टू काय? नंबर ऑफ इमेज. ओके, 360 डिग्री का घेतलंय? 360 डिग्री काय घेतलंय? कारण मॅक्सिममली आपण अँगल किती तयार करू शकतो? 360चा. बघा, हा जर घेतला, इकडून मी इकडे बघतोय, किती डिग्री झाला? 90. ओके, हा धरा आणि मी इकडे आलो, आता किती झाला? 180. आता किती अँगल तयार झाला? 270. बघा, हा 90, हा इकडे 90 आणि हा 90, किती झाला? 270. आणि आता परत तुमच्याकडे बघतोय तर किती अँगल होऊ शकतो? 360. मॅक्सिमम किती अँगल तयार होऊ शकतो? 360 डिग्रीचा. दॅट्स वाय इथे घेतले 360 डिवायडेड बाय ए. ए म्हणजे काय रे? की तुम्ही त्या दोन ग्लासमध्ये कितीचा अँगल तयार केलाय, अँगल बिटवीन द मिरर्स, मिरर मध्ये कितीचा अँगल तयार केलाय तो, आणि त्याच्यातनं काय करायचंय? 1 मायनस करायचा आहे. ओके, चला, लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल आणि ते एक्झाम्पल घेऊन आपण बघूया, चेक करूया की काय काय आहे. सगळ्यात पहिले काय घ्यायचा अँगल? 120चा घ्यायचा अँगल. ओके, कितीचा घ्यायचा आहे? 120. नंतर घेऊ 90 डिग्री, मग 60 डिग्री, 45 डिग्री आणि 30 डिग्री. आणि किती इमेजेस तयार होतात ते आपण चेक करूया. ओके, किती इमेजेस तयार होतात ते काय करू आपण? चेक करूया. फॉर्म्युला लक्षात ठेव, धैर्य. काय फॉर्म्युला? n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. चला, मग पहिला n घेऊया. इथे घ्यायचा असतो 360 डिवायडेड बाय दोन मिरर्स मध्ये कितीचा अँगल घेतलाय आपण आता? 120 डिग्री. सो इथे लिहूया a ची व्हॅल्यू काय? 120 डिग्री. याच्यातनं काय करायचं आहे? 1 मायनस करायचा. 0 0 विल गेट कॅन्सल. 12 1 जा 1, 12 3 जा 36 आणि 3 मधनं 1 गेला, 3 मायनस 1. किती इमेज तयार होतील रे? 2 इमेज. जेव्हा 120चा अँगल तयार करू आपण दोघांमध्ये, बघा, सपोज एक मिरर असा ठेवला आणि दुसरा मिरर असा ठेवला, यांच्यात किती अँगल आहे? 120चा. आणि इथे जर बास्केट ठेवली एक, तर किती इमेजेस तयार होतील? 2. एक इमेज इकडे आणि एक इमेज इकडे, या पद्धतीने. समजलं का? समजलं का? येस. ओके, आता सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेकंड काय आहे? 90 डिग्री. सेकंड एक्झाम्पल काय आहे? 90 डिग्री. चला, मग n किती इमेजेस तयार होतील ते फाइंड आउट करायचं आहे. टोटल अँगल 360चा आहे डिवायडेड बाय ए म्हणजे किती डिग्री अँगल आहे? 90. आणि त्यातनं काय करायचंय? मायनस 1. 0 0, 9 1 जा 9, 9 4 जा 36, बरोबर. सो 4 मायनस 1, 4 मधनं 1 गेला, किती इमेजेस तयार झाल्या? 3 इमेजेस. मग आपण केलं होतं का गेल्या वेळेस एक्सपेरिमेंट? तुम्हाला इथे इमेज दाखवली होती, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण ती इमेज दिली आहे की दोन अँगल्स 90 डिग्री मध्ये ठेवलेले आहेत आणि एक बास्केट ठेवली होती. किती इमेजेस तयार झाल्या तिथे? 3. तर त्या दोन मिरर मध्ये किती डिग्रीचा अँगल होता? 90 डिग्रीचा अँगल होता. आता दोन मिरर्स मध्ये कितीचा अँगल ठेवायचा आहे? 60 डिग्रीचा. देअरफॉर n इज इक्वल टू व्हॉट? 360 डिवायडेड बाय 60चा अँगल ठेवायचा आहे. मायनस 1, 0 0, 6 1 जा 6, 6 6 जा 36. काय येईल आन्सर? 6 मायनस 1 इज इक्वल टू किती इमेजेस तयार होतील?
5 इमेजेस तयार होतील. आता अँगल घेऊया कितीचा 45 डिग्रीचा. सो n इज इक्वल टू व्हॉट 360 डिवायडेड बाय 45. ओके. सो कशाने भाग देऊया 9 ने भाग देऊ दोघांना. इथे -1 राहिलं. 9 च्या टेबलमध्ये येतात दोघं पण. 9 1 जा 9, 9 5 जा 45, 9 4 जा 36 आणि हा 0. काय राहिलं रे बघा 40 डिवायडेड बाय 5 -1, 5 1 जा 5, 5 8 जा 40. काय उरलं रे 8 -1 दॅट इज नथिंग बट द 7. किती इमेजेस तयार होतील इथे आणि 30 डिग्रीचा अँगल घेतला तर. सो n इज इक्वल टू व्हॉट 360 डिवायडेड बाय ए म्हणजे काय अँगल बिटवीन द टू मिरर्स. दोन मिरर्स मध्ये कितीचा अँगल आहे 30 -1. सो 0 0 कॅन्सल. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6. काय येईल 12 -1 इज इक्वल टू 11. किती इमेजेस तयार होतील जर 30 डिग्रीचा अँगल ठेवला तर. आणि आता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो असा प्रश्न काय की तुम्ही कटिंग करायला जातात कुठे सलून मध्ये. सलून मध्ये बघितलंय एक मिरर असतो समोर आणि एक मिरर असतो मागे. म्हणजे दोन्ही मिरर्स कसे प्लेस केलेले असतात पॅरलल टू इच अदर. काय असतात पॅरलल टू इच अदर. जर मला सांगा एक मिरर या ठिकाणी ठेवलाय एक मिरर या ठिकाणी ठेवलाय यांच्यामध्ये असणारा अँगल किती आहे. परत एकदा सांगतो बघा हा मिरर असा ठेवला एक मिरर असा ठेवला किंवा एक मिरर इकडे ठेवला एक मिरर इकडे ठेवला यांच्यातला अँगल किती झाला बरोबर. एक मिरर असा ठेवला एक मिरर इकडे ठेवला यांच्यातला अँगल किती सर एक तर 30 डिग्री असेल. अजून जर थोडासा वाढवला तर 45 डिग्री असेल. आणखी थोडा वाढवला तर 60 असेल. आणखी थोडा वाढवला तर 80 डिग्री. हा झाला 90 डिग्री बरोबर. पण तुम्ही सगळ्यात पहिले एक झिरो अँगल शिकलेत का. झिरो अँगल मध्ये काय असतं की फर्स्ट आर्म ऑफ अँगल इज कोइन्साइड विथ द अदर आर्म बरोबर. कोइन्साइड झालेली असते. आणि जर बघतात तर तुम्हाला काय दिसेल फक्त लुक एट हियर. ही तुमची पहिली आर्म आहे आणि ही तुमची दुसरी आर्म आहे. एकमेकांवर कोइन्साइड झालेत का. मग यांच्यामध्ये असणारा अँगल कितीचा आहे. मग नंतर हळूहळू अँगल काय होत जातो इन्क्रीज होत जातो. येस ऑर नो. मग 90 डिग्री मग 120 डिग्री 180 डिग्री स्ट्रेट अँगल मग हा रिफ्लेक्स अँगल अँड सो ऑन. माहिती आहे तुम्हाला बरोबर. मग सिमिलर आहे ना रे. बघा हा एक मिरर आहे हा दुसरा मिरर आहे एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल असं समजेल तुम्हाला बघा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहेत. ह्याला जर असा असा हळूहळू सरकवलं तर याच्यावर मॅच होईल तो. म्हणजे यांच्यामध्ये असणारा अँगल किती आहे 0 डिग्री बरोबर. मग जेव्हा टू मिरर्स आर पॅरलल टू इच अदर टू मिरर्स आर पॅरलल टू इच अदर तेव्हा त्या दोन मिरर मध्ये असणारा अँगल किती असतो रे ए इज इक्वल टू 0 डिग्री. किती अँगल असतो त्यांच्यामध्ये 0 डिग्री म्हणजे त्यांच्यात अँगल 0 डिग्री असतो. मग आता काढा नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू काय 360 डिग्री डिवायडेड बाय ए -1. इथे लिहा 360. ए किती आहे 0 -1. आता कोणत्याही नंबरला जर 0 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं रे इन्फिनिटी. 0 ने भागच देऊ शकत नाही कोणाला. तुम्ही देऊ शकतात का नाही. आणि हा घरी जाऊन भाग देऊन बघा 360 डिवायडेड बाय 0. सो 0 3 जा काय येणार आहे 0च येणार आहे. काय उरला परत 3 वरून घेतला 6 0 36 जा काय येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे कधीही भाग द्या तुम्ही काय येणार आहे भाग जाऊ शकत नाही. आन्सर काय येतं इन्फिनिटी. ओके. आणि इन्फिनिटी मधनं 1 मायनस पण केला तरी आन्सर काय येणार आहे इन्फिनिटीज येणार. सो इन्फिनिटी इमेज दिसत जातात. तुम्ही कितीही इमेज बघत जा तुम्हाला इन्फिनिटी इमेज दिसतात. ओके. आता आपण ज्या सॉफ्टवेअर मध्ये आता हे रेकॉर्डिंग करतोय ना मी तो सॉफ्टवेअर तुम्हाला ऍट द एंड ऑफ द चॅप्टर म्हणजे ज्या वेळेस आपलं हे संपेल रेकॉर्डिंग त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. इन्फिनिटी इमेज तुम्हाला दिसतील. किती इमेज दिसतील इन्फिनिटी इमेज दिसतील. अशा छोट्या होत जातात. जा कधी सलून मध्ये बघा असं मागे आरशामध्ये बघा
तुमचा चेहरा मागे दिसतो, मागे दिसतो, मागे दिसतो, मागे दिसतो. जितक्या मागे बघता येईल तुम्हाला तितक्या मागे चेहरा दिसतो. म्हणजे किती इमेजेस तयार होतात? इन्फिनिटी इमेज तयार होतात. आता ऍक्च्युअली मी ते चित्र घ्यायला पाहिजे होतं, माझ्या लक्षात नाही आलं. त्या पीपीटी मध्ये आपण ते इन्फिनिटी इमेज वाला फोटो टाकायला पाहिजे होता. मी उद्या दाखवतो तुम्हाला. समजलं हे? घरी हे लिहायचंय तुमच्या नोटबुक मध्ये. हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, कळलं तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस कसं फाइंड आउट करायचं? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय a मायनस 1. ए काय, n काय? नंबर ऑफ इमेज. एज, ए चा मतलब काय? अँगल बिटवीन टू मिरर्स, दोन मिरर मध्ये असणार अँगल. ओके, चला. हा तोच प्रश्न होता. इफ वी कीप द मिरर पॅरलल टू इच अदर, आपल्याला किती इनफायनाइट इमेजेस मिळतील? किती इमेजेस मिळतील? म्हणजे संपणार नाही इतके इमेजेस दिसतील. समजतंय का? ऑल ऑफ यू गेट इट? ओके, जाऊया पुढे. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ अ पर्सन स्टँडिंग इन अ फ्रंट ऑफ द मिरर, द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी. आता ही एक कन्सेप्ट आहे, ही एक कन्सेप्ट आहे. सपोज आपण मिरर मध्ये उभं राहतो सकाळी ब्रश करायला, केस विंचारायला, तर त्या मिरर मध्ये तुमची फुल इमेज दिसते का एक पर्टिक्युलर एवढ्याच हाईटची इमेज दिसते? केवढी इमेज दिसते? फुल इमेज दिसते का? नाही. जर तुमचा मिरर अशा काइंडचा असेल काहीतरी, कसा असा इमेज असतो, मिरर असतो घरामध्ये, तर या मिरर मध्ये आपली पूर्ण इमेज दिसत नाही. आता आपली कंडिशन काय की आपल्याला काय बघायचंय सर? फुल इमेज बघायची. काय बघायची? फुल इमेज जर बघायची असेल तर या मिररची हाईट किती असली पाहिजे? या मिररची हाईट किती असली पाहिजे? तर सिंपल, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, पण याच्यावरही परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की समजा माझी हाईट आहे 6 काय म्हणूया, फीट. यस, 6 फीट, 6 फीट माझी हाईट आहे. आणि जर माझी इमेज मला पूर्ण बघायची, जशी आता त्या मिरर मध्ये माझी पूर्ण इमेज दिसते का? येस. तर मिररची हाईट किती असली पाहिजे? माझ्या हाईटच्या हाफ असली पाहिजे. माझी हाईट जर 6 आहे तर 6च्या हाफ किती होतात? 3 फीट. म्हणजे जो आरसा आहे तो कमीत कमी 3 फुटाचा पाहिजे. 3 फुटापेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड, काय हरकत नाही, पण कमीत कमी किती फुटाचा पाहिजे? 3 फीटचा पाहिजे. जर 3 फीटचा असेल तर माझी कंप्लीट इमेज, फुल इमेज तिथे दिसेल. दिसते मग आता फुल इमेज? हा 3 फीट पेक्षा जास्त आहे का? येस. किती आहे? 3 फीट पेक्षा जास्तच आहे. ओके, आणि म्हणून माझी फुल इमेज तिथे दिसेल. सर मग जर 3 फीट पेक्षा छोटा असेल, 3 फीट पेक्षा छोटा असेल तर माझी हाईट, माझी इमेज दिसणार नाही का? दिसेल, पण फुल इमेज नाही दिसणार. हाफ दिसेल किंवा एवढीच दिसेल किंवा फक्त तोंडच दिसेल. मग घरामध्ये बघा छोटूशे आरसे असतात, एकदम असतात का? याचे टांगायचे. हा, मग याच्यात तुमची पूर्ण इमेज दिसते का? कधी इमॅजिन करून बघा, असं समोर धरून बघा, किती पण लांब घेऊन जा त्याला आणि चेक करा की तुमची पूर्ण इमेज त्या आरशामध्ये दिसते का? तो नाही दिसणार. ओके, मग तुमची फुल इमेज दिसण्यासाठी एक क्रायटेरिया आहे की तुमची हाईट जेवढी आहे, तुमची म्हणा किंवा ऑब्जेक्टची म्हणा, ऑब्जेक्टची जेवढी हाईट आहे त्या हाईटच्या हाफ हाईट कोणाची असली पाहिजे? मिररची असली पाहिजे. तर आणि तरच काय होईल? तुमची इमेज दिसेल. बघा इथे लिहिलेलं आहे काय? इन ऑर्डर टू सी द फुल इमेज. अरे काय सी करायचंय, काय बघायचंय आपल्याला? फुल इमेज ऑफ ए पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर, द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी हाफ द हाईट ऑफ द पर्सन. त्या पर्सनची जेवढी हाईट आहे त्याच्या काय असली पाहिजे? हाफ हाईट असली पाहिजे मिररची. देन अँड ओनली देन यू कॅन सी द फुल इमेज ऑफ ए पर्सन इन द मिरर. अंडरस्टूड? समझे कि नहीं समझे? हाँ, जाए फिर आगे. चला, आता नेक्स्ट कंसेप्ट इज द स्पेरिकल मिरर. हा, काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.
हा, रेज युअर हँड, आस्क युअर क्वेश्चन, आय विल क्लिअर युअर डाउट्स. ओके. स्पिरिकल मिरर म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात गोलीय आरसे. काय म्हणतात? गोलीय आरसे. ठीक आहे, मग बघूया स्पिरिकल मिरर. देर आर टू टाइप ऑफ मिरर. पहिला आहे कॉन्केव्ह मिरर आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. बघा, पहिला कॉन्व्हेक्स मिरर, इकडे कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. आता कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर कसे तयार होतात, एक सोपं एक्झाम्पल घेऊया आणि मग आफ्टर दॅट आपण काय करूया, कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिरर कडे जाऊया. आपल्याकडे एखादा टेनिसचा बॉल घ्या. घेतला टेनिसचा बॉल. ओके. आता टेनिसच्या बॉलवर कव्हरिंग असते. कशाची? येलो येलो कलरची कव्हरिंग असते, बरोबर. कापूस असतो का किंवा कापड असतं. एक करवत घ्यायची आणि समजा हा, इमॅजिन करा हा काय आहे, टेनिस बॉल आहे आणि तुम्ही काय करा, याला इथून कट करा आणि इकडून कट करा. बरोबर. केला का कट? कट केला का? बघा, तुम्हाला असं काहीतरी इमेज मिळेल आणि इकडे कट केलेला भाग असा मिळेल. आता इथे या ठिकाणी तुमचा तो कापूस असेल, जो काही असेल कापूस, यस ऑर नो. आणि याच्या साईडला कुठे कापूस असेल? या ठिकाणी. ओके. आतमध्ये ब्लॅक ब्लॅक कलरचा भाग असेल. असेल का? ब्लॅक ब्लॅक कलरचा भाग असेल. असेल, करेक्ट. मग याला जर आपण रिफ्लेक्टिंग सरफेस म्हटलं, काय? रिफ्लेक्टिंग सरफेस. कोणता सरफेस आहे? हा सरफेस रिफ्लेक्टिंग आहे, तर याला काय म्हणणार आपण? कॉन्केव्ह मिरर. सॉरी, काहीतरी चुकलं, 2 मिनिटात. हा आतमधनं कापूस आहे, ठीक आहे. आणि हा तुमचा काय आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस. हा कोणता सरफेस आहे? तर या मिररला तुम्ही काय म्हणणार? कॉन्केव्ह मिरर. अरे सॉरी, कॉन्व्हेक्स मिरर. काय म्हणणार? ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा, हा आतमधला जो सरफेस आहे हा काय तुमचा? रिफ्लेक्टिंग सरफेस. हा सरफेस कोणता आहे तुमचा? याला काय म्हणणार तुम्ही? कॉन्केव्ह मिरर. समजलं? काय म्हणणार? कॉन्केव्ह मिरर. सोप्या ह्याच्यात लक्षात ठेवायचं, असा हात करायचा फक्त. हा रिफ्लेक्टिंग असेल तर काय म्हणणार? कॉन्केव्ह. आणि हा रिफ्लेक्टिंग असेल तर काय म्हणणार? कॉन्व्हेक्स. बाहेरचा भाग चकचकीत असेल तर रिफ्लेक्ट होईल ना, म्हणजे हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, तर याला काय म्हणणार? कॉन्व्हेक्स. आणि याला काय म्हणणार? कॉन्केव्ह. समजलं? हातावर लक्षात ठेवायचं. राहील लक्षामध्ये? नाक बनवा नाही तर. राहील लक्षामध्ये? आतमधला रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे बाहेरचा काय येईल? ओपेक. हा रिफ्लेक्टिंग आहे तर हा काय आहे? ओपेक. जर आतमध्ये रिफ्लेक्टिंग असेल तर त्याला काय म्हणणार? कॉन्केव्ह. आणि जर बाहेरचा रिफ्लेक्टिंग आहे म्हणजे आतमधला काय आहे? ओपेक. हा जर रिफ्लेक्टिंग असेल तर ह्याला काय म्हणणार? कॉन्व्हेक्स. राहील लक्षामध्ये? ठेवावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर हे एकाच स्पियर पासून तयार होतात. काय? एकाच स्पियर पासून तयार होतात. हा तो स्पियर आहे बघा, याला कट केला आणि बाहेरचा भाग काय आता तुमचा कलर केला म्हणजे हा ओपेक सरफेस झाला. म्हणजे आतमधला भाग काय रे? रिफ्लेक्टिंग आहे. मग बघा, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आतमधला, ह्याला काय म्हणणार तुम्ही? कॉन्केव्ह. बघा, आतमधला भाग काय आहे तुमचा? रिफ्लेक्टिंग आहे. आतमधला भाग काय आहे? म्हणून याला काय म्हणणार? कॉन्केव्ह. आता इकडे बघा, दुसरीकडे आता आतमधल्या भागाला कलर केलाय. आतमधल्या भागाला काय केलंय? कलर. म्हणजे आतमधला भाग काय झाला तुमचा? ओपेक. सिमिलरली बाहेरचा भाग काय होईल तुमचा? रिफ्लेक्टिंग सरफेस होईल. मग आता याला काय म्हणणार तुम्ही? कोणत्या प्रकारचा मिरर? कॉन्व्हेक्स मिरर. कोणता मिरर? कळलं तुम्हाला? कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर. ओके. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर हे एकाच स्पियर पासून तयार होतात. कोणापासून तयार होतात? आता ही तर ऍक्च्युअल फिगर होती,
पण जर आता ड्रॉइंग काढणार आहे, आपण रे डायग्रॅम्स काढणार आहेत, पुढे जाऊन काय करणार आहेत, रे डायग्रॅम्स काढणार आहेत, तर मग ते रे डायग्रॅम काढण्यासाठी तुम्हाला ह्या अशा इमेजेस काढावे लागतील. तर मग कसं काढणार बघा. आता या ठिकाणी इथे असे डॉट 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 लाईन्स दिलेले आहेत. याचा अर्थ हा काय तुमचा, हा कोणता सरफेस आहे, ओपेक सरफेस. कोणता सरफेस, ओपेक सरफेस आहे. आणि हा काय तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस. कोणता सरफेस, सरफेस. मग बाहेरचा रिफ्लेक्टिंग आहे, याला काय म्हणणार, कॉन्व्हेक्स लेन्स, सॉरी कॉन्व्हेक्स मिरर. लेन्स नाही शिकत येत अजून आपण, काय म्हणणार याला. ठीक आहे बघा, हा एक भाग कट केला आणि आउटर पार्ट काय केला, याला ओपेक बनवला. तर आता बघा, रिफ्लेक्टिंग सरफेस हा आहे आणि ओपेक सरफेस हा इकडचा आहे. तर याला काय म्हणणार, अरे ह्याला रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, हा ओपेक सरफेस आहे. या मिररला काय म्हणणार, कॉन्व्हेक्स मिरर. आणि तो कोणता आहे, ओके. चला बघा, कॉन्केव्ह मिरर काय होतं रे, लाईट जर याच्यावर पडली तर त्या काय होतात, पास नाही होत, रिफ्लेक्ट होतात इन डिफरंट डायरेक्शन मध्ये. ओके, डायव्हर्ज होतात. काय होतात, ओके, मर्ज होतात का, एका ठिकाणी एकत्र येतात का, नाही. कॉन्व्हेक्स मिररवर जर लाईट पडली, इन्सिडेंट झाली, तर ते रेज काय होतात, डायव्हर्ज होतात. ओके, म्हणून याला काय म्हणतात, डायव्हर्जिंग मिरर म्हणतात. म्हणून याला काय म्हणतात, डायव्हर्जिंग मिरर. ऑन अ सेकंड हँड काय, कॉन्केव्ह मिरर मध्ये जर इन्सिडेंट रेज पास झाले तर ते सगळे इन्सिडेंट रे एकाच पॉइंट मधनं पास होतात. बघा, एकाच पॉइंट मधनं पास झाले म्हणजेच काय होतात रे, कॉन्व्हर्ज होतात, मर्ज होतात, एकाच पॉइंट मध्ये मर्ज होतात. म्हणून त्या लेन्सला दुसरं नाव काय आहे, कॉन्व्हर्जिंग मिरर. माझ्या तोंडात लेन्स शब्द येतोय, मिरर. बघा, मग प्रश्न असा फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जातो, काय, कॉन्व्हेक्स मिरर इज ऑल्सो नोन ॲज डायव्हर्जिंग मिरर. डायव्हर्जिंग मिरर, कॉन्व्हेक्स लेन्सला दुसरं नाव काय आहे, डायव्हर्जिंग मिरर. आणि कॉन्केव्ह लेन्स इज ऑल्सो नोन ॲज कॉन्व्हर्जिंग मिरर. ओके, काय म्हणणार याला, कॉन्व्हर्जिंग मिरर. राहील लक्षामध्ये, एव्हरीवन गॉट इट. काही शंका आहे याच्यामध्ये, कॉन्व्हर्जिंग डायव्हर्जिंग मध्ये, परत एकदा बघा हवं तर परत एकदा बघा. बघा, हा काय होता तुमचा, सर्कल किंवा स्पियर होता. हा स्पियर आपण कट करून टाकला मधून, ठीक आहे. आणि दोघांचे आउटर पार्ट आपण काय केली, कोटिंग करून टाकली, केली कोटिंग याला. म्हणजे हा तुमचा काय झाला रे, ओपेक सरफेस. आणि हा काय झाला, रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्लेक्टिंग सरफेस बाहेर आहे म्हणून याला काय म्हणणार, कॉन्व्हेक्स लेन्स. याला काय म्हणणार, कॉन्व्हेक्स मिरर, सॉरी काय म्हणणार, कॉन्व्हेक्स मिरर. आता याचा पण आउटर पार्ट आपण काय केला रे, कोटिंग करून टाकला, ठीक आहे. आता याचा रिफ्लेक्टिंग, हा काय तुमचा ओपेक सरफेस आणि हा काय तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस. याला काय म्हणणार तुम्ही, कॉन्केव्ह मिरर. याला काय म्हणणार तुम्ही, कॉन्केव्ह मिरर. ओके, सो आता समजा हे जर लाईट पडले याच्यावर, तर लाईट काय होईल रे, डायव्हर्ज होऊन जाईल. लाईट रेज काय होतात, हा सरळ आला, सरळ रिफ्लेक्ट झाला, हा इकडून आला तर इकडे रिफ्लेक्ट होईल, येस ऑर नो. हा इकडून आला तर इकडे रिफ्लेक्ट होईल. म्हणून या लेन्सला डायव्हर्ज होतात. याच्यामधले जे रेज आहेत, इन्सिडेंट रे, हे मिररवर पडल्यावर काय होतात, डायव्हर्ज होतात. म्हणून कॉन्व्हेक्स मिररलाच काय दुसरं नाव आहे, डायव्हर्जिंग मिरर. काय म्हणतात, डायव्हर्जिंग मिरर. पण इथे काय होतं बघा, हा रे इन्सिडेंट रे, हा एक दुसरा इन्सिडेंट रे आणि हा तिसरा इन्सिडेंट रे. हा इथे पडल्यावर इकडे रिफ्लेक्ट झाला, हा इथं पडल्यावर इकडे रिफ्लेक्ट झाला, हा सरळ गेला, इकडूनच परत रिटर्न झाला. ओके, कळतंय तुम्हाला. हे एकाच पॉइंट मध्ये काय होतात, मर्ज होतात. म्हणून या प्रकारच्या म्हणजेच कॉन्केव्ह मिररला काय म्हणतात, कॉन्व्हर्जिंग मिरर असं म्हणतात. काय म्हणतात, राहील लक्षामध्ये, डायव्हर्जिंग अँड कॉन्व्हर्जिंग मिरर. समजलं. कॉन्व्हेक्सला काय म्हणतात, डायव्हर्जिंग आणि कॉन्केव्हला काय म्हणतात, कॉन्व्हर्जिंग. ओके, आय होप हे तुम्हाला समजले.
पण लेन्सच्या बाबतीत एक्झॅक्टली उलट असतं. लेन्सला एक्झॅक्टली उलट असतं. नको सांगायला, तुमचं कन्फ्युजन होईल. चला मग आता बघूया कॉन्केव्ह मिरर. काय बघूया? कॉन्केव्ह मिरर बद्दल बघूया. कोणाला म्हणायचं कॉन्केव्ह मिरर? ऑलरेडी आपण बघितलंय कॉन्केव्ह मिरर कोणाला म्हणायचं. इफ द इनर सरफेस ऑफ अ स्फिरिकल मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. जर इनर सरफेस तुमचा काय रिफ्लेक्टिंग आहे तर त्या मिररला काय म्हणणार तुम्ही? कॉन्केव्ह मिरर. मग कॉन्व्हेक्स मिरर कोणाला म्हणणार? जर आउटर सरफेस ऑफ द स्फिरिकल मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस, then the mirror is known as concave mirror. ओके, गडबड झाली तर त्याला काय म्हणणार? कॉन्व्हेक्स. जर आउटर सरफेस तुमचा काय असेल? रिफ्लेक्टिंग असेल. आउटर सरफेस काय असेल? रिफ्लेक्टिंग. तर त्या मिररला काय म्हणणार आपण? कॉन्व्हेक्स मिरर. तेच कॉपी करून पेस्ट केले. आणि जर इनर सरफेस तुमचा रिफ्लेक्टिंग असेल, इनर सरफेस काय असेल? रिफ्लेक्टिंग. तर त्या मिररला काय म्हणणार तुम्ही? कॉन्केव्ह मिरर. ओके, तो तुमचं इथे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर झालेला आहे. ओके, आता ह्या काही टर्म्स आहेत, या खूप महत्वाच्या आहेत. या टर्म्स आपण उद्या बघूया. आणि मग उद्या ह्या टर्म्स प्लस आपल्याला रे डायग्राम्स बघायचे. काय बघायचे आहेत? रे डायग्राम्स. आणि मग सम्स राहतील, ते सम्स आपण मग एक दिवशी फिनिश करूया. ओके, कळलंय तुम्हाला? ओके, सो हा जो भाग आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करू? कव्हर करूया. कळलंय तुम्हाला? काही शंका आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत? एनी डाऊट्स? हा, नाही समजलं? बरं, ठीक आहे. परत बघूया. याला शंका आहे की कॉन्केव्ह कोणाला म्हणायचं आणि कॉन्व्हेक्स कोणाला म्हणायचं? सिंपल आहे बघा. एक हा मिरर आहे, स्पिरिकल मिरर. आपण याला मधून काय केला? ब्रेक करून टाक केला. ब्रेक, यस ऑर नो? आणि याच्या सगळ्यांना काय करूया? हा जो राईट हँड साइड वाला भाग आहे याला आपण काय करूया? कलर करून टाकू. ओपेक बनवून टाकला. याला काय म्हणला? ओपेक सरफेस. याचा पण जो बाहेरचा आहे सरफेस याला काय करूया? ओपेक केला, कलर मारून टाकला. आता काय होईल रे? याला कलर केल्यामुळे, हा ओपेक सरफेस झाल्यामुळे याच्या अपोजिटचा जो सरफेस असेल हा काय असेल? रिफ्लेक्टिंग सरफेस असेल. म्हणजे आता जे काही रिफ्लेक्शन होणार आहे ते या सरफेसवरनं होईल का? नाही. सो हा काय झाला? तुमचा इनर सरफेस. हा सरफेस कोणता झाला? आणि हा काय झाला? तुमचा आउटर सरफेस. बरोबर आहे की नाही? सिमिलरली याचा हा काय? आउटर सरफेस. आणि हा काय? त्याचा इनर सरफेस. ओके, हा ओपेक सरफेस आहे, याला आपण काय म्हणणार आहोत? रिफ्लेक्टिंग सरफेस. मग बघा, ज्या मिररचा आउटर सरफेस हा रिफ्लेक्टिंग असतो, ज्या मिररचा आउटर सरफेस काय असतो? रिफ्लेक्टिंग असतो, त्या मिररला आपण काय म्हणतो? कॉन्व्हेक्स मिरर. काय म्हणतो त्याला? आणि ज्या मिररचा इनर सरफेस हा रिफ्लेक्टिंग असतो त्याला काय म्हणतो आपण? कॉन्केव्ह मिरर. आता लक्षात कसं ठेवायचं? लक्षात असंच ठेवायचं. हा हात घ्यायचा पाम, बरोबर. याचा इनर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असेल म्हणजे हा भाग, तर याला कॉन्केव्ह म्हणायचं. हा कॉन्केव्ह मिररच लक्षात ठेवायचा. याला काय लक्षात ठेवणार? म्हणजे इनर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे, कॉन्केव्ह मिरर. याला असा ट्विस्ट करा. आता हा रिफ्लेक्टिंग आहे म्हणजे आउटर सरफेस. आउटर सरफेस काय? रिफ्लेक्टिंग सरफेस. मग या प्रकारच्या मिररला काय म्हणणार? कॉन्व्हेक्स मिरर. समजलं ऑल ऑफ यू? ओके, सो हा जितक्या जास्त वेळेस मॅक्सिमम टाइम्स तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेवढ्यात तुमच्या कन्सेप्ट चांगल्या क्लिअर होईल. उद्या लेक्चरला यायच्या अगोदर हा व्हिडिओ बघून यायचा. ओके, सो
ज्या तुमच्या कन्सेप्ट आहेत ते आणखी क्लिअर होतील. उद्याचं लेक्चर कोणीही मिस करू नका. का? कारण उद्याचं लेक्चर आणखी इम्पॉर्टंट आहे. ह्या टर्मिनॉलॉजीज बघायच्यात, सम रिलेटेड टर्म्स बघायचे. ओके, प्रिन्सिपल ऍक्सिस काय आहे, प्रिन्सिपल फोकस काय आहे, फोकल लेंथ काय आहे, फोकल रेडियस काय आहे, पोल कोणाला म्हणायचं, या ज्या महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत ज्या परीक्षेमध्ये पण विचारल्या जातात. आणि त्या रे डायग्राम साठी, ज्याही रे डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, त्या रे डायग्राम साठी पण उद्याची कन्सेप्ट जी सुरुवातीला आपण घेणार आहोत ती महत्वाची आहे. म्हणून कोणीही उद्याचं लेक्चर मिस करायचं नाही. ओके, आणि तुम्ही पण युट्यूब वाल्यांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघूनच उद्या लेक्चरला यायचं. ठीक आहे. सो थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.